आणि आता एक महत्त्वाची बातमी। मुंबईत थंडीचा कडाका वाढत असताना वाढलेल्या आर्द्रतेमुळे हवेत धूळ आणि धूर साचण्याचं प्रमाण वाढल्याचं चित्र आहे। बहुतांश ठिकाणी विषारी धुरक्याची चादर पसरल्याने दृश्यमानता कमी होत चाललेली आहे। यातच सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स 200 ते 300 च्या दरम्यान नोंदवला गेल्याने खराब हवेची नोंद झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून नेव्हीनगर, कुलाबा, वरळी, माझगाव, शिवडी, बोरिवली आणि मालाडमधील हवेची गुणवत्ता प्रचंड खालावल्याचं प्रमाण आहे। तर शनिवारी तर बोरिवली आणि मालाड पश्चिमेच्या हवेचा QI 308 इतका नोंदवण्यात आला। रविवारी देखील मुंबईत अनेक भागात हवेची गुणवत्ता खालावल्याचं आणि धुरक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याचं दिसलं। दरम्यान हवेची गुणवत्ता कशी ठरते याचा थोडक्यात आढावा घेऊयात। 0 ते 50 पर्यंत AQI अतिशय शुद्ध हवा असते। 51 ते 100 दरम्यान AQI म्हणजे समाधानकारक हवा असते। 101 ते 200 दरम्यान AQI म्हणजे मध्यम दर्जाची हवा असते। 201 ते 300 पर्यंतचा AQI म्हणजे खराब हवा असते। 301 ते 400 पर्यंतचा AQI म्हणजे अतिशय खराब हवा असते। 401 ते 500 चा AQI म्हणजे हवेची स्थिती गंभीर असते। हवेची गुणवत्ता अशी ठरते।